रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका आदिनाथ आणि मी तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आनंद इथे आहे. कुठे? इथे. इथे म्हणजेच आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आनंद, खरं सुख, खरा आनंद इथेच भेटणार आहे. कारण या ठिकाणी होतं काय, या ठिकाणी घेतलं जातं त्याचं नाव. कोणाचं? त्याचं म्हणजेच त्या भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी घेतलं जातं. त्याच्या लीलेचं, त्याच्या गुणांचं, त्याच्या स्वरूपाचं, रूपाचं वर्णन इथं केलं जातं. त्याच्यामुळं आनंद कुठे आहे? इथे आहे. तर आपण कालच्या अभंगामध्ये बघितलं, म्हणजेच कोणता अभंग? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. याचं पहिलं चरण आपण सोडवलं. कोणतं? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. किती आयुष्य मागतात नामदेव महाराज? अकल्प. आता त्याचं गणित मी काल सांगितलं, तुम्ही कालचा व्हिडिओ बघू शकता. आज काय बघायचं आपल्याला? आयुष्य तर नामदेव महाराजांनी मागितलं कोणाला? माझिया सकळा हरीच्या दासाला. हरीच्या दासाला किती आयुष्य दे? कल्पापर्यंतचं आयुष्य दे. आपण काल बघितलं. पण आता मला सांगा, आयुष्य मागून फक्त चालेल का हो? फक्त आयुष्य मागून भागणार आहे का? तर नाही. आयुष्य तर पाहिजेच, पण कसं पाहिजे? आरोग्यासहित आयुष्य पाहिजे. बरोबर की नाही? आरोग्य नसेल तर त्या आयुष्याला का उपयोग आहे? तर काय काय जण म्हणतात खूप चांगलं आयुष्य भेटलं, 103 वर्ष तो माणूस जगला. 103 वर्ष. पण कसा जगला? 80च्या पुढं खाटावरला हल्लाच नाही. म्हणजे एकदा काय खाटावर पडला 80च्या पुढं उठलाच नाही. तसं आयुष्य नको आहे आपल्याला. आरोग्यासहित आयुष्य पाहिजे. मग फक्त आरोग्य भेटलं तर चालेल का? आयुष्य नको? चांगला पैलवान होता आणि 23व्या वर्षी मेला, हे पण चालणार नाही. म्हणजे फक्त आरोग्य नकोय, फक्त आयुष्य पण नकोय. आपल्याला पाहिजे काय? आयुष्यासहित आरोग्य पाहिजे. मग ही नामदेव महाराजांची मागणी आहे की आयुष्यासहित आम्हाला आरोग्य द्या. पण बघा, आपल्याला आरोग्य तर पाहिजेच, परंतु प्रत्येकाच्या शरीरामध्ये कुठला ना कुठला रोग आहे. बघा, दुसऱ्या चरणाकडे मी येतोय. प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोग आहेत. प्रमाण आहे संतांचं. शरीर रोगाचे भांडार पूर्ण रोगानं भरलेला आहे. रोग आहेत, पण नामदेव महाराज म्हणतात त्या रोगाची बाधा झाली नाही पाहिजे. बाधा अजिबात झाली नाही पाहिजे. रोग तर आहेत, प्रत्येकाकडे रोग, खूप सारे रोग आहेत. त्याची बाधा, त्याची लागण मात्र नाही झाली पाहिजे. लागण झाल्यावर मग अवघड होतं. मग नामदेव महाराज तेच दुसऱ्या चरणात म्हणतात, कल्पनेची बाधा न हो कवनी काळी. कधीच कल्पनेची बाधा कधीच होऊ नये, ही मागणी नामदेव महाराज कोणाकडे करत आहेत? देवाकडे, पांडुरंगाकडे करत आहेत. कल्पनेची बाधा. आता प्रश्न पडतोय, कल्पना म्हणजे काय? कल्पना हा पण एक रोगच आहे. कल्पना काय आहे? हा रोगच आहे. माणसाच्या शरीरामध्ये खूप सारे रोग आहेत, तसा कल्पना नावाचा एक रोग आहे. आता कल्पना नेमकं म्हणजे काय? हे काय कोणाचं नाव पण असू शकतं, पण कल्पना हा रोग आहे. कसा रोग आहे? तर बघा, कल्पना शब्दाची व्याख्या सांगतो. कल्पना म्हणजे काय? नसलेल्या गोष्टीचा ध्यास घेणं. ध्यास घ्यायला जी लावते तिचं नाव कल्पना. परत सांगतो, नसलेल्या गोष्टीचा हव्यास ज्या गोष्टीमुळे आपल्याला होतो तिचं नाव कल्पना. म्हणजे गोष्ट अस्तित्वात आहे का? नाही, पण आपल्याला काय वाटते? आहे. बघा, रिअलमध्ये ती गोष्ट नाहीये, पण आपल्याला काय वाटते? आहे. म्हणून आपण त्या गोष्टीकडे जातो. जी जायला लावते तिचं नाव काय? कल्पना. मग नामदेव महाराज म्हणत आहेत की त्या कल्पनेची बाधा झाली नाही पाहिजे. प्रत्येकाकडे आहे कल्पना नावाचा रोग, पण त्याची बाधा जर झाली मग अवघड होऊन जात आहे. त्यामुळं कल्पनेची बाधा नाही झाली पाहिजे. बघा, पटवून देतो मी. आपल्या जीवनामध्ये दुःखाला कारणीभूत असलेली गोष्ट असते की नसलेली गोष्ट असते? मला सांगा. आपल्या जीवनामध्ये दुःखाला कारणीभूत असलेली गोष्ट कधीच नसते. नसलेली गोष्टच आपल्या दुःखाला कारणीभूत असते. प्रत्येकाच्या दुःखाला नसलेली गोष्ट कारणीभूत असते. आता तुम्हाला असलेली म्हणजे असलेली गोष्ट आहे काय? बघा, या संसारामध्ये सगळ्या गोष्टी कसल्या आहेत? नश्वरच आहेत, नसलेल्याच आहेत. हा संसार, आपण म्हणतो संसार आहे, बायको माझी आहे, माझी लेकरं माझी आहेत. अजिबात नाही. हे सगळं आपल्याला वाटतंय असलेलं, पण हे सगळं कसलं आहे? नसलेलं आहे. असलेलं कोण आहे? असलेला फक्त हा पांडुरंग परमात्मा, भगवान परमात्मा फक्त असलेला आहे खरा.
तुका म्हणे तूची खरा, फक्त भगवान परमात्मा खरा आहे. आता सगळ्या गोष्टी कशा आहेत मला, सगळ्या म्हणतो मी, सगळ्या गोष्टी कशा आहेत, नसलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी नसलेल्या आहेत. पण आपल्याला काय वाटतात, आपल्याला त्या गोष्टी असलेल्या असं वाटतात. असलेलं आहे 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 आपण म्हणतो, हे माझं हे माझं हे माझं हे माझं ते माझं. अजिबात नाही, काहीच आपलं नाही, काहीच आपलं नाही. आपलं काय आहे का, अजिबात आपलं काही नाही. सगळं नसलेलं आहे आणि ते आपल्याला असलेलं वाटतं. म्हणजेच आपल्याला कल्पना नावाच्या रोगाची बाधा झालेली आहे. पण नामदेव महाराज देवाकडे मागणी करतात की कल्पना नावाच्या रोगाची बाधा माझ्या विष्णुदासाला कधीही लागू देऊ नको. आता बघा, मी उदाहरण सांगतो. नसलेली गोष्ट आपल्याला कशी दुःख देते, नसलेली गोष्ट कशी दुःख देते बघा. खूप सिंपल उदाहरण देतो. एका पट्ट्याचं लग्न झालं, एका पोराचं लग्न झालं आणि पुण्याकडे लग्न झालं. पुण्यामध्ये बायको आणि दोघं जण राहू लागले. कुठं, 10 बाय 10ची रूम, आणि त्याच्यामध्ये राहू लागले. त्याच्यामध्ये त्यांचा संसार, त्याच्यामध्ये तो दिवाण, त्याच्यामध्ये फ्रीज, कूलर, सगळं 10 बाय 10च्या रूममध्ये, एकच रूम, सगळं तिथंच त्यांचा संसार चालून झाला. बघा मी काय सांगतोय, नसलेली गोष्ट कशी दुःख देते. संसार चालू झाला आणि अचानक रात्री 11 वाजता दोघं जण झोपले होते आणि नवऱ्याला सहजच एक प्रश्न पडला. काय प्रश्न पडला, नवरा बायकोला म्हणतोय, आणि होय ग, आपल्याला जर, बघा प्रश्न काय, आपल्याला जर एखादा मुलगा झाला तर तो कुठं झोपल. प्रश्न काय, जर आपल्याला मुलगा झाला तर तो कुठं झोपल. तर बायको म्हणते, काय तुम्हाला तर झोपावं ग, आत्ता टाईम आहे का असला प्रश्न विचारायचा. अरे पण झालाच तर कुठं झोपल, गपावं ग. नवरा म्हणतोय, कुठल्याही गोष्टीचं नियोजन पाहिजे, सांग, जर मुलगा झाला तर झोपेल कुठं. तर मग बायको म्हणते, थोडं पलीकड सरका, झोपेल आपल्या दोघांच्या मध्ये, थोडंसं पड्या सरका. तर नवरा काय करतो, थोडंसं पलीकडे सरकतो बघा तो. आणि मग नवऱ्याला दुसरा प्रश्न पडतो, म्हणतो, देवाच्या कृपेनं आपल्याला दुसरा मुलगा झाला तर तो कुठं झोपेल, तो कुठं झोपेल. मग बायको म्हणते, आणखीन थोडंसं पलीकडे सरका, आणखीन थोडंसं पलीकडे सरका, तिथं झोपेल. पण मग तो लगेच म्हणतो, दुसऱ्यांदा होताना जर जुळ झालं तर तो तिसरा असणारा मुलगा कुठं झोपल. बायको म्हणते, आणखीन थोडंसं पलीकडे सरका. जसा तो पलीकडे सरकायला गेला, धप्प करणं बघा त्या खाटावरनं पडला आणि त्याची बरगडी मोडली, कमरेचं हाड त्याचं मोडलं. आता मला सांगा, त्या माणसाचं कमरेचं हाड असलेल्या पोरानं, असलेल्या मुलानं मोडलं का नसलेल्या मुलानं मोडलं. नसलेल्या मुलानं मोडलं की नाही. मग जर त्या माणसाचं असलेलं हाड मोडलं का नसलेलं हाड मोडलं, असलेलं हाड मोडलं. मग जर असलेलं हाड नसलेला मुलगा मोडतोय तर असलेला मुलगा काय करत, तुम्ही विचार करा. म्हणजे काय, नसलेली गोष्ट माणसाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आणि कल्पना पण तेच करायला लावते, जे नाहीये ते माझं माझं म्हणायला लावते. म्हणून नामदेव महाराज म्हणत आहेत, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, आणि ही संत मंडळी सुखी असो. बघा, नामदेव महाराजाची मागणी या ठिकाणी थोडीशी स्वार्थी वाटते. कोणती, ही संत मंडळी सुखी असो. नामदेव महाराजांनी असं म्हणले नाहीत, ही सगळी जण सुखी असो किंवा हे सर्वजण सुखी असो, असं म्हणायला काय झालं. तसं म्हणले नाहीत नामदेव महाराज. काय म्हणतायत, ही संत मंडळी सुखी असो, म्हणजे फक्त संत सुखी कर. आणि बाकीचे प्रश्न पडतोय की नामदेव महाराज नेमकं संत मंडळीला सुखी करतायत. मग बाकीच्यांना, संतांचं काम आहे बाकीच्यांना सुखी करणं, पण नामदेव महाराजांची ही मागणी स्वार्थी वाटते. पण तसं नाहीये. याचं कारण काय बघा, नामदेव महाराज असं का म्हणत आहेत ते मी सांगतो. कसं आहे, जगामध्ये 4 वर्ग पडतात. पहिला वर्ग आहे तो म्हणजे दुसऱ्याला दुःख झालं की त्याला सुख होतं. दुसरा वर्ग आहे, दुसऱ्याला सुख झालं की त्याला दुःख होतं. तिसरा वर्ग असा आहे, दुसऱ्याला दुःख झालं की त्याला पण दुःख होतं. आणि चौथा वर्ग मात्र असा आहे की दुसऱ्याला सुख झालं तरच त्याला सुख होतं. मग पहिला वर्ग मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्याला दुःख झालं की आपल्याला सुख होतं. दुसऱ्याला दुःख झालं की सुख होतं आणि आपण त्याच्यामुळे मध्ये मोडतो. एखाद्याला दुःख झालं, एखाद्यानं बोर घेतला, त्याला चांगलं पाणी लागलं, तर एखादा लगेच काय म्हणतो, कुठलं टिकतंय महाराज. म्हणजे काय, दुसऱ्याला सुख झालं
आपल्याला दुःख होतं. दुसरा वर्ग, दुसऱ्याला दुःख झालं की आपल्याला सुख होतं. कसं? आपण बघतो शेजारचा एखादा गेला तर आपण त्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो की नाही? होतो आपण त्याच्या दुःखामध्ये सहभागी. तिसरा वर्ग आहे, दुसऱ्याला दुःख झालं की आपल्याला पण दुःख होतं. तोच वर्ग सांगितला का मी आता? तोच वर्ग सांगितला आता मी. दुसऱ्याला दुःख झालं की आपल्याला पण दुःख होतं. आणि दुसरा काय सांगितलं मी? दुसऱ्याला दुःख झालं की आपल्याला सुख होतं. राईट? दुःख कितीतरी उदाहरणं आहेत. एखाद्याला जर दुःख झालं तर आपल्याला सुख होतच. अशी कितीतरी माणसं समाजामध्ये आहेत. दुसऱ्याचं दुःख त्यांना चांगलं वाटतं किंवा बरं झालं याच्यावर असंच झालं. आणि आपण सुखाचं म्हणून बघितलं, सुख झालं की आपल्याला दुःख होतं, बोर घेतलं की असं. आणि चौथा वर्ग मला सांगायचा आहे, बाकी 3 सोडून द्या. चौथा वर्ग मला सांगायचा आहे, दुसऱ्याला सुख झालं तरच आपल्याला पण सुख होणार आहे. मग असं कोण आहे? तर संत आहेत. संतांच्या बाबतीमध्ये संत म्हणतात, जर समाज सुखी झाला तरच आम्ही सुखी. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. सगळे जण सुखी झाले तरच संत सुखी होतात. म्हणून नामदेव महाराज म्हणत आहेत, काय म्हणत आहेत? की ही संत मंडळी सुखी असो. संत मंडळी सुखी का करत आहेत? संत सुखी कधी होतात? सगळेजण सुखी झाले तर संत सुखी होतात. म्हणून ते सगळेजण सुखी व्हावं असं म्हणत नाहीत. ते म्हणतात संत सुखी व्हावे. संत सुखी कधी होतात? सगळेजण सुखी झाले, संत सुखी झाले. या ठिकाणी त्यांची मागणी इनडायरेक्टली कशी आहे? सगळ्यांना सुखी करणारी आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, ही संत मंडळी सुखी असो. तर ठीक आहे, चला आपण थांबू इथं. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू नामदेव महाराजांनी 3ऱ्या चरणामध्ये काय सांगितले.